तर अजितदादांना जाऊन आता 4 दिवस झाले आहेत आणि त्यानंतर सुद्धा त्यांच्या आठवणींना उजाळा देणं सुरूच आहे. कोणी काय प्रतिक्रिया दिली आहेत पाहूयात. सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री झाल्या हे चांगलं आहे, मनोज जरांगेंची प्रतिक्रिया. तर अजितदादांसोबत मात्र न दिसणारे गिधाड आता दिसू लागलेत. सुनेत्रा पवारांनी अचानक जमलेल्या या ढेकणांवर लक्ष ठेवावं, जरांगेंचं भाष्य. सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल स्वतःच्या स्वार्थासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात, हे वारंवार सिद्ध झालंय. अंबादास दानवेंची टीका. दादा म्हणाले होते, एकत्र येऊन चांगलं काम करू. माझी पहिल्या दिवसापासून इच्छा आहे, कुटुंब एकत्र आलं पाहिजे. पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर यांची प्रतिक्रिया. राष्ट्रवादीकडून मुंबईमध्ये दादांना श्रद्धांजली वाहणारे बॅनर्स. अजितदादा यांच्या देवगिरी या बंगल्यावर भिंतीवर श्रद्धांजलीचे बॅनर. सर्वसामान्य शेतकऱ्यांचा नेता हरपला, अशा आशयाचे हे बॅनर. नाशिकमधील शोकसभेत राष्ट्रवादीच्या आमदार सरोज अहिरे भाऊक. दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची दादांची इच्छा होती. दोन्ही पक्ष एकत्र येण्यासंदर्भात घडामोडी सुरू होत्या. सरोज अहिरेंची माहिती. पिंपरी चिंचवड शोकसभेत राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या भावनांचा बांध फुटला. सत्तेची नशा चढली की माणसं वेगळ्या वाटेनं जातात. तुम्ही गेलात आणि दादांवर टीका केली, ते आम्हाला रुचलं नाही. राष्ट्रवादीच्या नेत्या सीमा सावळे यांची या ठिकाणी प्रतिक्रिया. नांदेडमध्ये सर्व पक्षांतर्फे शोकसभेचं आयोजन. अजितदादांना सर्व पक्ष नेत्यांकडून अजित पवारांना श्रद्धांजली. कार्यकर्त्यांकडून अजितदादा अमर रहेच्या घोषणा. बीडच्या शिरसाळ्यामध्ये अजित पवारांना श्रद्धांजली अर्पण. अजितदादांबद्दल भावना व्यक्त करताना कार्यकर्त्यांच्या डोळ्यात अश्रू. कार्यकर्त्यांकडून अजितदादा अमर रहेच्या घोषणा.